की मला भीती वाटू शकते आणि मला आता भीती वाटतीये. जेव्हा आपण त्या भीतीचा स्वीकार करू त्यावेळेला भीतीला हळूहळू कमी करणं आपल्याला जास्त सोपं जातं. मला बऱ्याचदा असं ऐकायला मिळत असेल, मला खूप असा फीडबॅक येत असेल की तू ना भित्रट आहेस, सतत काय घाबरतोस, किती भित्रट आहेस. तर माझा सुद्धा त्याच्यावर विश्वास बसू शकतो की मी भित्रटच आहे. आपल्या भावनांबद्दलचा अवेअरनेस हा आणायला लागतो आणि तो बऱ्याच जणांमध्ये नसतो. त्यामुळे मला नक्की काय वाटतंय हे मला बऱ्याचदा कळतं. टेन्शन ही भीतीची एक छटा आहे. संकटाला समोर जाण्याचे आपले 3 मार्ग असतात. ओके, ज्याला आम्ही म्हणतो फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. हॅलो फ्रेंड्स आणि नमस्कार पालक हो. मनोविकास गेल्या भागात तुम्ही बघितलं की मन हे कसं कार्य करतं. खरं तर ह्या मनामध्ये आपल्या विविध प्रकारच्या भावना असतात हे तुम्हाला कळलंय आणि मनोविकास या सदरामध्ये आपण याच विविध भावनांबद्दल बोलतो आहोत. आजची जी आपली भावना आहे ना, ती भावना आहे म्हणजे भीती. अगदी लहान वयापासून आपल्याला भीती ही गोष्ट कळायला लागते. आई ओरडली की आपण जाणतो की आता परत आई ओरडणार, म्हणजे तेव्हा आपण घाबरल्यासारखं करतो. बरं, कोणी मोठा साप दाखवला तरी पण सांगतात जाऊ नको तिथे. मग त्या मुलाला कळतं की तो पुढच्या वेळी व्यक्त होतो की मला त्या सापाची भीती वाटते. हॉरर फिल्म्स बघितल्या, भीती वाटते. म्हणजे भीती आपल्यासोबत सतत सावलीसारखी असते. आज याच विषयावर आपण उहापोह करणार आहोत आणि ही भीती का वाटते, बरं खूप भीती जी वाटते त्यावर कशी मात करायची, या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या या विशेष भागात आपल्याकडे आलेल्या आहेत मृण्मयी अग्निहोत्री. या काउन्सिलिंगही करतात, त्या सायकोलॉजिस्ट आहे आणि IPS सोबत कामही करतात. तर त्यांचं मी आजच्या या भागात स्वागत करते. नमस्कार. थँक्यू. येस, भीती एकंदरीतच भीती वाटते आपल्याला. अगदी लहानपणापासून आपल्यामध्ये भीती ही गोष्ट हळूहळू ती भावना निर्माण झालेली असते. साप दिसला, जसं मी म्हटलं तरी साप दिसल्यावर आपण ओरडतो. त्याच्यानंतर हॉरर फिल्म पाहिल्यावरती भीती वाटते आपल्याला. पण नक्की ही भीती म्हणजे असतं काय, काय कशी असते ती भीती? आपल्याला दिसत तर नाही पण ती वाटते. आणि कशी जाणवते, कुठे जाणवते, मेंदूला जाणवते की काय? भीतीची भावना जी असते ना, ती सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की एखादी घटना घडली, जसं तुम्ही म्हणलात आई ओरडली, साप दिसला, काहीतरी झालं की याच्यापासून मला धोका आहे, हे जेव्हा कुणाच्याही लक्षात येतं तेव्हा आपल्याला जी भावना असते ती असते भीतीची. पण आपण तिथेच थांबत नाही. हा धोका आता नाही तर परत परत येत राहणार आहे, मला भविष्यात पण हा धोका येणार आहे. म्हणजे मी अजून एक त्यात उदाहरण ऍड करेन की परीक्षेची भीती. हा, आता परीक्षेचा माझा पेपर कसा जाणार, मला जमणार का, हा धोका आता भविष्यात पण आहे, हे जेव्हा यायला लागतं तेव्हा जी आपल्याला भावना जाणवते ती असते भीतीची. म्हणजे त्याचं आपण मूळ बघायचं झालं तर जेव्हा मला धोका आहे किंवा हा धोका मला सतत येत राहणार आहे असं मला वाटतं तेव्हा असते ती भीती. आता ही भीती जाणवते कशी? भीतीबाबत मजा अशी असते की भीती सगळ्यात आधी ना आपल्याला शरीरात जाणवते. भीती आल्यावर काय होतं, घाम सुटतो, घशाला कोरड पडते, हातपाय थरथरायला लागतात, पोटात खड्डा पडतो, काही ना काहीतरी गोष्टी आपल्याला व्हायला लागतात आणि आपल्याला जाणवतं की मला भीती वाटते. म्हणजे शरीरात होणारे बदल हा आपला पहिला क्यू असतो की काहीतरी गडबड सुरू झालेली आहे. आता याचबरोबर ना काही जणांबरोबर अजून एक मजा होते, ती म्हणजे ना डोक्यामध्ये खूप विचार यायला लागतात, एका मागून एक विचार यायला लागतात, कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी होते की हे जे विचार येत असतात हे कधी कधी नको असलेले विचार पण असतात, म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो अनवॉन्टेड थॉट्स. काहीही विचार मनात यायला लागतात आणि सगळी परिस्थिती आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातीये असं वाटायला लागतं. त्यामुळे भीती जेव्हा जाणवायला लागते तेव्हा ही सगळी कॉम्बिनेशन्स घडायला लागतात आणि मग त्याच्यातून आपल्याला जाणवतं की आता
गडबड म्हणजे भीतीला सुरुवात झालेली आहे. बरोबर, अगदी. म्हणजे जे शरीरात बदल होतात तसे आपले विचार सुद्धा त्याच गतीने धावायला लागतात. म्हणजे सगळा गदारोळ होतो आपल्या एकंदरीत शरीरामध्ये. जसं म्हटलं की आता पोटात खड्डा पडतो किंवा विचारांची सैरभैर होते ह्या भीतीमुळे आपल्याला. अशा वेळी सुचत नाही आपल्याला काय करायचं. म्हणजे त्यावेळी आपली ती प्रोसेस बंद झाल्यासारखं होतं की मी काय करू, समोर माझ्या वाघ आहे, आपल्याला भीती वाटते. आता आपण थोडे वयाने मोठे आहोत म्हणून आपण त्यावरती हे करतो, पण मूल असेल किंवा काय कळत नाही आपल्याला, होमवर्क कम्प्लीट केला नाही आणि शाळेमध्ये मला उभं केलं, कळत नाही मला मी काय करू, काय करायचं अशा वेळी. भीतीच्या बाबत ना सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी असते की जसं आपण आता म्हणलो की आपल्या शरीरात बदल व्हायला आधी सुरुवात, आणि त्यावेळेला जर एखाद्या व्यक्तीला भीती वाटत असेल आणि असा श्वास घ्यायला त्रास होतोय, घाम येतोय, आणि त्यावेळेला मी त्या व्यक्तीला जाऊन म्हणलं की नाही हा तू आता चांगला विचार कर, हा काही ती व्यक्ती माझं ऐकणार नाही. म्हणजे आपल्याला सुद्धा कितीदा लोक म्हणतात की तू पॉझिटिव्ह राहा ना, पण नाही होत, कारण त्यावेळेला ते जेन्युअनली अवघड जात असतं. मग अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करायची ते आपल्या शरीरातील काही बदलांपासूनच. ओके. म्हणजे जे आपल्या सगळ्यांना कॉमनली माहितीये की आपल्या श्वासापासून आपण सुरुवात करू शकतो. जेवढा माझा श्वासाचं नियमन मी करेन, माझं ब्रीदिंग मी नॉर्मलाइज करेन, तेवढं मला जरा परिस्थितीचा आढावा तरी घेता येतो की नक्की काय चालली. म्हणजे जे तुम्ही म्हणालात की गदारोळ होत असतो, त्या गदारोळातून मी कमीत कमी हा काय चालू आहे हे आपण बघूयात इथपर्यंत मी स्वतःला आणते. त्याच्याच भीतीतला एक दुसरा भाग म्हणजे की त्यावेळेला काय करायचं, तर आपल्याला ना सवय असते की आपल्याला भीतीला जरा फाईट करतो की म्हणजे मला भीती वाटलीच नाही पाहिजे. म्हणजे आता जर होण्याचा प्रयत्न केला जातो, मी शूर आहे, अगदी अगदी मी शूर आहे, मी सुपरमॅन, सुपरवुमन सगळं असतं. आता समज नाही झालेला होमवर्क आणि वर्गात उभं केलंय तर भीती वाटणं साहजिक. सगळ्यात पहिला भाग म्हणजे आपल्या भीतीचा स्वीकार करणं की मला भीती वाटू शकते आणि मला आता भीती वाटतीये. जेव्हा आपण त्या भीतीचा स्वीकार करू त्यावेळेला भीतीला हळूहळू कमी करणं आपल्याला जास्त सोपं जातं. कारण पहिली आपली रिएक्शन असते की भीती नाही वाटली पाहिजे, आणि आपण अर्धी आपली एनर्जी देतो भीती न वाटण्यासाठी. मग अर्धी भीती वाटण्यात आणि अर्धी भीती न वाटण्यासाठी, मग ती कमी कशी करायची. बरोबर. सो स्वीकार हा त्यातला सगळ्यात पहिला भाग असतो. दुसरा भाग जसं आपण म्हणलो की जर आपण श्वासावर नियंत्रणापासून सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर आपण हळूहळू पुढे येतो की आता मला काय करता येऊ शकेल, माझ्या पुढचे विविध पर्याय कुठले. मला आता समजा माझा होमवर्क नाही झालेला आणि टीचरने मला उभं केलंय, तर आता माझ्या समोर काय पर्याय आहे, मी काय करू शकतो, ते कितपत शक्य आहे. ही एक एक गोष्ट जेव्हा आपण समजून घेतो किंवा आपण ज्याला म्हणून आपण अनालिसिस करतो, तेव्हा मग ती भीती हळूहळू आपल्याला नियंत्रणात आणता येईल असं म्हणता येईल. त्यामुळे या काही गोष्टी नक्कीच करता येऊ शकते. म्हणजे आपली भेड मोडली, म्हणजे आज मला उभं केलं, मी त्यावरती मात केली, सांगितलं की नाही मला बरं, मी नाही केलं होमवर्क किंवा अन्य काही कारण दिलं, आणि तेव्हा आपली जर भेड चेपली आणि तीच प्रोसेस आपण पुढे कंटिन्यू केली तर ते हळूहळू आपली भीती कमी होत जाते. भीती कमी होत जाते. आणि महत्वाचा त्यातला भाग असा होतो की ना परत जेव्हा भीती वाटेल तेव्हा आपल्याला अरे बापरे एवढी भीती वाटतच नाही. बरोबर. मग आपली ती भीती ना जरा काय काळजी घेता येऊ शकते, काय काय करू याच लेवल पर्यंत असते. ओके. बरं, जनरली आपण असं लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकल्या, त्याच्या सशाला भित्र म्हटलंय, बरोबर, की भित्रा ससा, पान पडलं तरी तो घाबरतो, आकाश कोसळल्यासारखं त्याला वाटतं, आणि मग हीच उपमा पुढे जाऊन दिली जाते, अरे काय तू सशासारखा भित्र आहेस, काय ग तू सशासारखी घाबरतेस, वगैरे वगैरे. तर असं सतत मुलांना म्हटल्यामुळे मुलांमध्ये भीती वाढत जाते असं होतं का, किंवा स्वतःबद्दल मी एक भित्रा असा समज होतो का मुलांमध्ये? अगदी होतो. आता शक्यतो जर माझ्या आजूबाजूच्या लोकांकडून मला बऱ्याचदा असं ऐकायला मिळत असेल, मला खूप असा फीडबॅक येत असेल की तू ना भित्रट आहेस, सतत काय घाबरतोस, किती भित्रट आहेस. तर माझा सुद्धा त्याच्यावर विश्वास बसू शकतो की मी भित्रटच आहे, मला सतत भीतीच वाटते, मला काही जमतच नाही.
आणि यातला सगळ्यात महत्वाचा परिणाम होतो तो आत्मविश्वासावर. आणि मग त्यामुळे भीतीमुळे अजून एक जे होतं की एखादी नवीन गोष्ट करायला मग आपण घाबरायलाच लागतो. तसंही आई बाबा म्हणतात मी भित्रटच आहे ना, तसंही सगळे म्हणतात मला जमतच नाही, मग कशाला करा. बरोबर. त्यामुळे असं जर सतत कोणी मूल ऐकत असेल, आणि काय होतं ना की आपले आई बाबा किंवा आपले शिक्षक, आपले मित्र हे मुलांसाठी खूप महत्वाचे असतात. म्हणजे जसे आई बाबांचे 4 कौतुकाचे शब्द खूप फरक पाडतात, तसा त्यांच्याकडून आलेला एक भित्रट हा शब्द सुद्धा खूप फरक पाडू शकतो. आता यात फक्त अजून एक मुद्दा आहे तो मी सांगते, की जसा कोणी सांगितल्यावर विश्वास बसू शकतो, तसं दुसरं काय होतं ना की प्रत्येकाला माणूस म्हणून भीती वाटते. ती अगदी नैसर्गिक भावना आहे, त्यात काही चुकीचं नाही. पण मी आणि भीती याच्यामध्ये एक फरक असा असतो की मी माणूस आहे आणि मला भीती वाटते. म्हणजे माझ्या अनेक भावभावनांपैकी भीती हा एक भाग आहे जो मला कधी कधी वाटतो. पण जेव्हा आपण एखाद्या मुलाला भित्रट म्हणतो तेव्हा आपण त्याला तू म्हणजेच भीती असं लेबल लावून टाकतो. ऍक्च्युली हो, की तू आणि भीती याच्यात काही फरकच नाही. आणि मग त्यामुळे जिथे खरं विविध अजून भावना असू शकतात तिथे सुद्धा त्या मुलाला वाटायला लागतं की नाही मला भीतीच वाटते. खरं तर आलेला असतो राग, पण वाटतं की मला भीती वाटते. हो. त्यामुळे मी आणि भीती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला भीती वाटू शकते, भीती हा अनेक भावभावनांपैकी एक भाग आहे, पण मीच भित्रट असं जर मी स्वतःला सांगत गेले, स्वतःवर बिंबवत गेले तर त्याचा उलट जास्त त्रासदायक परिणाम होतो. म्हणजे हो, आणि ते मुलांच्या सतत मनात राहिल्यामुळे जसं तुम्ही म्हटलं की ते भावना मिक्स होतात, कळत नाही त्यांना की ऍक्च्युली भीती वाटते की राग येतोय. कारण कुठच्याही मुलाला किंवा कोणालाही असं 4 चौघांमध्ये जर आपण असं म्हटलं तर त्यावेळी रागच येणार, भीती नाही वाटणार. हा जो गोंधळ होतो जनरली गोंधळ होतो. आणि मुळात काय आहे ना की आपल्या भावनांबद्दलचा अवेअरनेस हा आणायला लागतो आणि तो बऱ्याच जणांमध्ये नसतो. त्यामुळे मला नक्की काय वाटतं हे मला बऱ्याचदा कळत नसतं. आणि त्यातून जर मला कोणी सतत सांगत असेल की तू असा तू अशी, तर मी त्याच्यावरच विश्वास ठेवून माझं रुटीन कंटिन्यू करत असते आणि त्याची नक्कीच मदत होत नसते. हो, बरोबरच आहे. आता तुमच्याकडे पण असं म्हणजे अनेक जण येत असतात काउन्सिलिंग साठी वगैरे, मुलं असतील, पालक असतील, अशी उदाहरणं तुम्हाला कधी जाणवली आहेत का? म्हणजे सतत त्याला मुलाला काही ना काहीतरी तू असा किंवा तू अशी असं केल्यामुळे काही असे परिणाम झालेल्याची, तर ती पण शेअर करू शकता तुम्ही आमच्याशी. काही वर्षांपूर्वी ना माझ्याकडे एक छोटी 4थीतली मुलगी यायची आणि तिला तिची आजी वेगवेगळ्या गोष्टी सांगायची. तर एकदा काहीतरी असं घडलं असेल की ज्याच्यावरून तिने आजीला येऊन सांगितलं की मला ना शाळेत भीती वाटली, असं झालं. तर तिची आजी तिला रोज म्हणायची की बघतो ना गोष्टीतल्या राजकुमारीला कशी भीती वाटते तशी भित्रट झालीस तू, म्हणून ना तू सतत रडत असतेस. आणि हे ओव्हर द पिरियड खूप तिला सांगितलं गेलं, परत परत सांगितलं गेलं. आता याच्यातून व्हायला काय लागलं की आजी खूप जवळची व्यक्ती, ऑफकोर्स आजीकडून सुद्धा ते इंटेन्शनली आलं नाही, आजी मदतीचाच प्रयत्न करत होती, पण हे त्या मुलीपर्यंत येत राहिलं. आणि त्याच्यावरून एवढी जवळची व्यक्ती जर मला सांगतेय तर त्याच्यावरती विश्वास बसायला लागला. मग जेव्हा कधीही ती कोणालाही भेटायची तेव्हा ती पहिल्यांदा सांगायची की माझं नाव हे आहे आणि मला ना गोष्टीतल्या राजकुमारी सारखी भीती वाटते, सो मला भित्रट म्हणतात. आता 4थीतल्या मुलाला हे लक्षात येणं की मला असं म्हणतात आणि त्यामुळे तिने अनेक नवीन गोष्टी करायला कमी केलं होतं. शाळेत उत्तर देणं वर्गात की नको मी भित्रट आहे ना, मग उत्तर नको द्यायला, मग मला ना जमणारच नाहीये, मग कशाला करा, अशी तिची बरीच गडबड व्हायला लागली. मग नंतर जेव्हा मी त्या मुलीशी बोलले, आम्ही बराच काळ बोलत होतो, आजीशी बोलले मी की कसं सांगूयात आपण तिला भीती वाटली तर. मग तिला हळूहळू लक्षात यायला लागलं की भीती मला वाटते, ती भीती मी कमी करू शकते, पण मी भित्रट नाहीये. मी बऱ्याच गोष्टी अशा करू शकते ज्या भीतीशिवाय असतात किंवा मला भीती वाटत असते पण तरीही मी करू शकते, मग मी भित्रट कशी. आणि मग खरं तर त्यातला मजेचा भाग असा की जेव्हा ती 1-1.5 वर्षांनी मला भेटली
तेव्हा तिने मला स्वतःहून येऊन सांगितलं की ना मला भीती अजूनही वाटते, पण ना आता मी भित्रट नाहीये. मी आणि राजकुमारी आता वेगळे. हा खरं तर खूपच छान अनुभव माझ्यासाठी होता, कारण मी भित्रट वरून मला भीती वाटते पण मी भित्रट नाही इथपर्यंत त्या मुलीने स्वतःला आणलं. हे खूपच छान होतं. आणि क्लॅरिटी आली ना तिच्या विचारांमध्ये की मी जे आधी करत होते तसं नाहीये. ही क्लॅरिटी आली तिला. हे किती खूप म्हणजे अगदी कौतुकास्पद गोष्ट आहे तिने तिच्यामध्ये केलेला जो बदल आहे. बरं, भीती निर्माण का होते आपल्यामध्ये, किंवा ही जी भावना आहे, आपण अनेक मगाशी गोष्टी म्हटल्या की परीक्षेमुळे किंवा हे ते, पण मोठ्या माणसांना पण भीती वाटत असते, लहान मुलांना पण भीती वाटत असते, पण ती निर्माण का होते? असा एखादा आवाज ऐकला म्हणजे भीती निर्माण होते, की असं एखादं भयानक दृश्य, तर ते भयानक दृश्य पण कुठचं, की भयानक दृश्य खूप आहेत, मग ती निर्माणच कशी होते मुळात भीती? मुळात ना माणूस म्हणून आपण इव्होल्युशनचा सगळ्यांना अंदाज आहे. तर माणूस म्हणून आपल्या सगळ्यांमध्ये इव्होल्युशन मधून आलेला एक जो भाग आहे तो असा की कुठलंही संकट आलं तर त्या संकटाला समोर जाण्याचे आपले 3 मार्ग असतात. ओके, ज्याला आम्ही म्हणतो फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. फाईट म्हणजे लढा त्या संकटाशी, फ्लाईट म्हणजे पळून जा त्या संकटापासून, आणि फ्रीज म्हणजे तिथेच थिजून जाणं. आता प्रत्येकाचा माणूस म्हणून या तिन्हीपैकी एक रिस्पॉन्स काहीतरी जास्त असतो. आपण पाहिले असतील बरीच लोक असतात जी संकटांना सतत भिडतातच, त्यांना भीती हा प्रकारच नसतो. काही लोक असतात जे एकदम हातपाय गळून टाकतात, हेच शक्य नाही, जमणार. आता काही जण असतात जी ना भीती किंवा पळून जाणे या भागाकडे जरा जास्त झुकलेली असतात. आता यातला एक महत्वाचा भाग काय असतो की संकट आलं की त्याच्यापासून पळून जावं हे आपल्या मेंदूमध्ये कोरलेलं आहे, आणि त्यामुळे आपल्याला भीती वाटते. म्हणजे उदाहरणार्थ आपण रस्ता क्रॉस करत असू, समोरून एखादी बस आली, आपल्याला भीती वाटते, आपण मागे सरकतो. संकट आलं, भीती वाटली, आपण काम केलं. पण आपण ज्या भीतीबद्दल आता बोलतोय ती थोडी वेगळ्या पद्धतीची भीती. बऱ्याचदा आपल्या समोर असे चॅलेंजेस येतात, आपल्या समोर अशी संकट येतात की जी ना आपल्या जीविताला फारशी हानी देत नसतात. म्हणजे परीक्षा किंवा आईने ओरडणं हे जीविताला हानी देत नसतं की अरे बापरे आता माझं काय होणार. बरोबर. पण आपल्या सवयीमुळे आपण ते सगळंच स्वतःवर ओढवून घेतो. म्हणजे आपल्या समोरचा प्रत्येक चॅलेंज, आपल्या समोरचं प्रत्येक संकट हे आपल्याला आपल्या जीवितालाच हानी पोचवेल की काय असं वाटायला लागतं, आणि त्यामुळे भीती वाढत राहते. ओके, म्हणजे मैत्री तुटणं हा जीवन मरणाचा प्रश्न होतो, आणि माझी भीती वाढते की माझी मैत्रीण मला सोडून गेली तर, बरोबर, माझा मित्र माझ्याशी बोलत नाही, आता कसं होणार. त्यामुळे हे जेव्हा कन्फ्युजन होतं आपलं त्यावेळेला भीती वाढते. आणि त्यातून अजून एक भाग जो आपण करत राहतो की तुम्ही एक मगाशी छान शब्द वापरलात, भयंकर. की ना आपण परिस्थितीचं मग भयंकरीकरणच करायला लागतो. म्हणजे आपल्या समोर येणारा प्रत्येक चॅलेंज आपल्याला काही छोटं वाटतच नाही, सगळं भयंकर, अरे बापरे याच लेण्याचं असतं. आणि अरे बापरेला भीती वाटणारच. पण जेव्हा आपण बघतो खरंच त्या संकटाला किंवा त्या चॅलेंजला समोर जातो, तर बऱ्याचदा मला मुलं येऊन सांगतात की आधी वाटलं होतं अरे बापरे, पण केल्यावर लक्षात आलं की ठीक आहे, हे तर काही फार त्रासदायक नाही. अरे बापरेला जाणारी असते, नेणारी असते, ती असते भीती आपली. खरे. आता या भीतीचे प्रकार पण आहेत का हो? भीतीचे ना ढोबळ मानाने आपण 4 प्रकार धरतो. सगळ्यात पहिला जो भीतीचा प्रकार असतो त्याला आपल्याला म्हणता येईल जनरलाइज्ड भीती. ही म्हणजे काही माणसं आपल्याला माहिती असतील, आपल्या आजूबाजूला आपण बघतो, ज्यांना 24/7 प्रत्येक घटनेबद्दल, होणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल सतत भीती वाटत असते, सतत टेन्शन येत असतं. अरे बापरे, हे कसं होणार, ते जमणार का नाही, हे होईल का नाही, ते होईल का नाही. सो ही जी पॅटर्न असते भीतीची त्याला आपण म्हणू जनरलाइज, सतत वाटणारी भीती. दुसरा एक जो भाग असतो तो असतो पॅनिकचा.
आता बऱ्याचदा मी परीक्षेच्या दरम्यान बघते किंवा जेव्हा मुलं माझ्याशी बोलायला येतात, भेटायला येतात, व्यवस्थित रुटीन चालू असतं. अचानक एका दिवशी रात्री सडनली श्वास घ्यायला त्रास होतो, हृदयाचे ठोके वाढतात, हातपाय गळाल्यासारखं होतं, भूक एकदम मेल्यासारखं होतं, ज्याला आपण म्हणतो पॅनिक वाटतंय. या वेळेला काय होतं की भीती, इतर वेळेला नसलेली भीती अचानक परमोच्च बिंदू वाटते, एकदम पीकला जाते. हा असतो भीतीचा दुसरा प्रकार, ज्याला आपण म्हणू पॅनिकची भीती. तिसरं असतं ज्याला आम्ही म्हणतो सोशल भीती. म्हणजे एखाद्या गटात जाऊन काहीतरी करणं, एखाद्या सोशल गॅदरिंग मध्ये जाणं, लोकांशी बोलणं, स्टेजवर जाऊन बोलणं, चार चौघांमध्ये बोलणं, याच्याबद्दल काही जणांना भीती असते की मला ना काहीतरी बोलतील हे, मी चुकलो तर, माझ्याकडे कसा मिसळू, कसा मिसळू, यांना ना मी आवडणारच नाहीये, किंवा यांना ना माझं बोलणं काहीतरी चुकीचंच वाटणार आहे. त्यामुळे सोशल गॅदरिंग बद्दल किंवा सोशल सिच्युएशन बद्दल जी असते तो भीतीचा तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार जो भीतीचा असतो त्याला म्हणतात फोबिया. येस. आणि हा थोडासा ना ज्याला आपण म्हणू एक्स्ट्रीम लेवलची भीती असते. या भीतीचे काही वेगळे फॅक्टर्स असतात, वेगळी अंग असतात. त्यामुळे चौथा जो भाग आहे तो आहे फोबिया. आता यालाच जोडून मी पुढचा प्रश्न विचारते, काय फरक असतो ह्या भीतीचे जे 3 प्रकार सांगितले, चौथा फोबिया, फोबिया आणि भीती, हे असे म्हणजे काय म्हणतात ते अगदी जवळचेच आहेत, थोडीशी कुठेतरी मध्ये 3 लाईन आहे जी ते वेगळे करतात. तर काय फोबिया काय असतो? मला ना जिने उतरायचा फोबिया आहे, मला ना अंधाराचा फोबिया आहे, असं आपण आजकाल जनरली ऐकतो. म्हणजे ते पूर्वीच्या काळी जे म्हटलं जायचं ना, नाही मी नाही आज जात तिथे, मला थोडी भीती वाटते, पण ती थोडी आता राहिलीच नाहीये, तो डायरेक्ट फोबिया झालेला आहे. तर ते काय? याच्यात ना 3 गोष्टी मी सांगते, म्हणजे ज्याने ना आपल्याला क्लिअर होईल की फोबिया कसा वेगळा आणि भीती कशाची वेगळी. सगळ्यात पहिलं जसं आपण म्हणलं तसं की भविष्याबद्दल, अरे बापरे कसं होईल, काय होईल, मला जमेल का नाही, मला जमणारच नाही, परिस्थिती खूप अवघड आहे, असा जेव्हा विचार चालू असतो तोपर्यंत ती आपली भीती असते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट की समजा आपण एखाद्या खोलीत बसलो आणि अचानक आपल्या समोर वाघ आला, तर आपल्याला जी वाटेल ती भीती आहे, कारण माझ्या समोर इमिजिएटली काहीतरी डेंजर आहे. म्हणजे तेव्हा भीती नाही वाटली तर मग अवघडच आहे. आता यातला एक तिसरा महत्वाचा मुद्दा असा की बऱ्याचदा अशा काही घटना असतात, अशा काही वस्तू असतात, अशा काही गोष्टी असतात ज्याच्याबद्दल आपल्याला स्पेसिफिक लॉजिक नसताना भीती वाटत असते. त्याच्यामधून आपल्या जीविताला काही डायरेक्ट हानी नसते, आणि त्या भीतीची आपली जी रिॲक्शन असते ना, त्याला आपण म्हणू ती थोडीशी ओव्हर रिॲक्शन कडे जाणारी असते. ओके. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कुत्र्याची भीती वाटत असेल तर अरे बापरे हा कुत्रा माझ्या अंगावर आला तर जाऊ दे, मी मैत्रिणीला बरोबर घेऊन जाईल, ही झाली भीती. पण ना सगळे कुत्रे बापरे भीतीदायक असतात हा, मग तिथपासून जाऊ दे, या गल्लीत कुत्रं खूप असतात, माझा क्लास आहे, मी क्लासलाच जात नाही. कुत्रा हा शब्द जरी डोक्यात आला ना तरी मला हातापायला घाम सुटतो, मला भीती वाटायला लागते. इथून आपण भीतीकडून थोडेसे फोबियाकडे जायला लागतो. बरोबर. किंवा अजून त्यात एक ऍडिशन म्हणजे की बऱ्याच जणांना ना बंद जागेची भीती वाटते. बंद जागेत मला एकदम ना काहीतरी होईल, मला श्वास घेता येणार नाही, मला कोणी वाचवणार नाही, आणि त्यामुळे अनेक जण बंद जागांमध्ये जाणंच टाळतात. लिफ्ट मधून जाणं, किंवा अगदी काही जणांना ना फ्लाईटनी ट्रॅव्हल करणं. बरोबर. म्हणजे जिथे खरं तर डायरेक्ट हानी नसतानाही आपली ओव्हर रिॲक्शन वाढत असते, आणि तेव्हा आपण फोबियाकडे असतो. आणि फोबिया हा बऱ्यापैकी एक्स्ट्रीम लेवलचा भाग असतो. खरं तर रोजच्या आयुष्यात आपल्याला जी वाटत असते बऱ्याच गोष्टींची ती भीती असते.
आणि ज्याच्यावर अगदी नक्की काम करता येऊ शकतं. येस. आता फोबिया झालं तर टेन्शन हा पण एक भीतीचाच भाग असतो का? हो, कारण टेन्शन येतं मला, इंटरव्ह्यूला जायचंय, टेन्शन येतं मला, किंवा मला काहीतरी जमत नाहीये, टेन्शन येतं मला. कारण मोठ्यांमध्ये टेन्शन ही प्रक्रिया आजकाल जास्त आपण बघतोय की छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन मोठी माणसं घेताना दिसतात आणि त्यांनाच बघून मुलांच्या सुद्धा तो तोंडी अगदी शब्द आलेला असतो की जसं तुम्ही म्हटलं क्षुल्लक कारण आहे तरी पण मला टेन्शन येतं, तरी पण मला भीती वाटते. तर काय आहे ह्यांचं जवळचं नातं आहे का काही? आपण असं म्हणू की टेन्शन ही भीतीची अशी लेवल आहे की जी ना थोडी इंटेन्सिटी मध्ये कमी असते. आपल्याला ना जनरली, कारण भीतीची भावना ही काही छान वाटत नाही, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की भीती ही चुकीची आहे, वाईट आहे आणि कधी वाटलीच नाही पाहिजे. पण भीतीला ना आपण अंदाजे 2 भागात विभागू शकतो. एकाला आपण म्हणू की चांगली भीती किंवा मदतीची भीती, हेल्पफुल भीती, आणि दुसऱ्याला आपण म्हणू अनहेल्पफुल भीती. आता जर मला उद्या इंटरव्ह्यूला जायचंय तर माझ्या डोक्यामध्ये चालू असतं की मला जमेल ना, मी नीट प्रिपेअर केलं पाहिजे, आणि ते टेन्शन पायी ना मी प्रिपरेशन करते, माझं काम होतं. ही जेव्हा आपलं या लेवलचं टेन्शन असतं तेव्हा ते मदतीचं टेन्शन असतं, ती मदतीची भीती असते. म्हणजे आपण बोलायचं झालं तर टेन्शन ही भीतीची एक छटा आहे. ओके. पण ती मदतीची आहे. पण जर अरे बापरे मला जमेल का नाही, जाऊ दे इंटरव्ह्यू कॅन्सलच करून टाकू, नाही मी ना कुठल्याच इंटरव्ह्यूला गेलं नाही पाहिजे, मला ना कधीच जमणार नाही, या भागाकडे आपण जेव्हा जायला लागतो तेव्हा ती अनहेल्पफुल भीती किंवा अनहेल्पफुल टेन्शन व्हायला लागतं. म्हणजे मुलांशी बोलताना मला बऱ्याचदा लक्षात येतं की परीक्षेच्या आधी टेन्शन असतं आणि हे टेन्शन असल्यामुळेच आपण अभ्यासाला बसतो. जर टेन्शन नसेल तर काय आराम करू आपण. बरोबर. त्यामुळे हे झालं मदतीचं टेन्शन. पण जेव्हा टेन्शन पायी झोप लागत नाही, भूक लागत नाही, अभ्यास होत नाही, गडबड व्हायला लागते, चिडचिड होते, तेव्हा ती अनहेल्पफुल टेन्शन किंवा अनहेल्पफुल भीतीकडे आपण जातो, ज्याने जास्त त्रास होतो. बरोबर आहे. म्हणजे ते आपण म्हणतो ना की आपल्या डोक्यात तेच चालू असतं, पॉझिटिव्ह उद्या काय करायचंय ह्याच्यापेक्षा तिथे आपल्यासोबत काय होईल याचा जास्त आपण बॅक ऑफ द माइंड विचार करत असतो. बरं, जनरली ना हॉरर मूव्हीज मुलं बघतात किंवा त्यातले जे आवाज असतात, आपण सुद्धा अगदी मूव्ही बघायला गेलोय आणि त्याच्यावेळी जेव्हा जे साऊंड इफेक्ट आपल्या कानांवरती पडतात त्यामुळे आपल्याला सुद्धा एका क्षणापुरतं का आपल्या मनात असं अरे बापरे किंवा घाबरलं किंवा अशी एक रिॲक्शन होते. हे आवाज म्हणा किंवा ही दृश्य म्हणा, ही काय परिणाम करतात नक्की आपल्यावर, ज्यामुळे आपल्या अशा विचारांमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये बदल होऊन आपण दचकतो किंवा काय? हे एकदम येणारे जे आवाज असतात ना, म्हणजे हॉरर मूव्ही मध्ये जर आपण बघू तर तो एकदम येतो आवाज, किंवा ते जे भूत दिसतं ते एकदम दिसतं, म्हणजे आपल्याला अपेक्षाच नसते आणि अचानक काहीतरी समोर येतं. आता आपल्या मेंदूचं असं फंक्शनिंग आहे किंवा आपल्या मेंदूचा समज असा आहे की जे अचानक आहे ते डेंजर आहे. ओके. अचानक आवाज आला डेंजर, अचानक काहीतरी दिसलं डेंजर. आणि त्यावेळेला जेव्हा मला असं काहीतरी अचानक आवाज येतो किंवा अचानक दिसतं त्यावेळेला मेंदूला सिग्नल जातो डेंजर, आणि मेंदू तो सिग्नल इमिजिएटली आपल्या शरीराला पोचवतो की डेंजर आलेला आहे. आणि मग म्हणून आपण एकदम ओरडणं, एकदम आपल्या पोटात खड्डा पडणं, एकदम घाम सुटणं, या गोष्टी त्याच्यामुळे होतात. पण काय होतं, जेव्हा मी एखादी मूव्ही बघत असते किंवा हॉरर फिल्म मी जेव्हा बघत असते तेव्हा ना लगेच मग मेंदूला लक्षात येतं की अरे हे तर एंटरटेनमेंटसाठी आहे, काल्पनिक आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्या रिॲक्शन्स मेंदू मागे घेतो आणि आपण पुढचा सिनेमा एन्जॉय करू शकतो. ओके. येस. त्यामुळे जे काही अनपेक्षित ते आपल्या मेंदूला वाटतं की हे डेंजर आहे, आणि त्यामुळे त्याला आपली भीतीची रिॲक्शन जाते. बरोबर, अगदी. आता भीतीमुळे आपला जीव जाऊ शकतो का?
किंवा अशी एक मुलांना हे असते की प्रचंड मी घाबरलं तर माझं काय होईल सांगता येत नाही मला, तर असं होतं का जनरली? कारण हार्ट अटॅक येणं किंवा ह्या गोष्टी ज्या आजकाल ऐकतो टेन्शनमुळे, भीतीमुळे असं म्हटलं जातं. फक्त भीतीमुळे असं मी नाही म्हणणार. जेव्हा भीती खूप काळासाठी असते, टेन्शन खूप काळासाठी असतं, ज्याला आपण म्हणतो की क्रॉनिक, म्हणजे वर्षानुवर्ष ते आहे, आणि आपलं शरीर आणि मन एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळे असं जेव्हा वर्षानुवर्ष भीती असते तेव्हा त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम व्हायला लागतो आणि विविध कारणं जुळून येतात. ते फक्त भीतीमुळे असं मी नाही म्हणणार. विविध कारणं जुळून येतात की ज्यांनी एखाद्या वेळेला होऊ शकतं की जीविताला हानी आहे. पण भीतीमुळे आपण जे शरीरातल्या बदलांबद्दल बोललो ते सगळे इतके वाढतात की म्हणजे ज्याला आपण म्हणू ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स. ओके. म्हणजे मला श्वास घेता येत नाहीये, हृदयाची धडधड वाढली, हातपाय गळालेत, हा एखाद्या व्यक्तीसाठी खूप ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स असतो. तो एक्सपिरियन्स आपल्याला हार्ट अटॅक सारखा वाटू शकतो. आणि त्यामुळे ना बऱ्याचदा मुलं माझ्याकडे येतात, अगदी 14 वर्षाची मुलं असतात किंवा अगदी म्हणजे यंगेस्ट आय रिमेंबर 10 वर्षाचा एका मुलाशी मी बोलले होते आणि त्याला ना असं रात्री व्हायला लागलं एकदम, आणि तो आई बाबांच्या मागे लागला, मला हार्ट अटॅक येतोय, मला घेऊन चला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये. बरं ते घेऊन गेले, आई बाबा पण घाबरले, काय करणार, ते घेऊन गेले. डॉक्टरांनी चेक केलं, डॉक्टर म्हणली याला हार्ट अटॅक येत नाहीये, याला भीती वाटते, याचे टेन्शन एकदम वाढलंय, जे आपण मगाशी म्हणलो पॅनिक हा झालेला आहे, आणि त्याचे सिम्पटम्स खूप सेम असतात. ओके. त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे बापरे मला काही होईल का आता, तर खरं तर आपल्याला काही होणार नाहीये आणि त्याच्याबद्दल आपण काम करू शकतो. बरोबर. आता पालक आणि मुलं यांचं नातं पण खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे आजकाल आपण म्हणतोय की पूर्वी इतकं पालकांविषयी आदरभाव किंवा त्यांचा दरारा, म्हणजे दरारा इन द सेन्स की शाब्दिक सुद्धा, म्हणजे आदरयुक्त भीती म्हणतो आपण त्याला, हे आजकाल नाहीये. फ्रेंडली रिलेशन झालंय मुलांचं पालकांचं. तर बऱ्याच वेळा ना काही घरांमध्ये किंवा काही ठिकाणी, शहरात म्हणा गावात म्हणा, आपल्याला ना त्या नात्यांमध्ये एक दरी दिसते आणि ती भीती असते की मी माझ्या पालकांना ही गोष्ट नाही सांगू शकत, मला भीती वाटते माझ्या पालकांची. मुळात मुलांनी आणि पालकांनी काय करावं ही भीती कमी करण्यासाठी? मुलं आणि पालकांमध्ये जेव्हा भीतीमुळे काहीतरी दरी आपल्याला दिसते तेव्हा बऱ्याचदा, म्हणजे मुलांच्या दृष्टीने बोलायचं झालं तर एक भाग दिसतो की माझे पालक मला काय म्हणतील, आई बाबा ओरडतील का, आई बाबा माझ्यावर फार चिडतील, त्यामुळे आई बाबांना सांगायलाच नको, या पद्धतीचे कुठेतरी विचार असतात. आणि त्यामुळे ती भीतीची भावना असते की मला सांगता येणार नाही काही गोष्टी आई बाबांना. क्वचित असंही होतं की ना आई बाबांच्या दृष्टीने की मी असं बोललो तर याला काय वाटेल, जाऊ दे मी सांगतच नाही, असाही भाग असतो. तर मुळात दुसऱ्या व्यक्तीला, आई बाबांना, मुलाला काय वाटेल या विचारामुळे कंटिन्युअसली ती भीतीची भावना असते आणि जी दरी तयार करते. कारण जर मला भीती असेल समोरच्या व्यक्तीला काय वाटेल तर मी त्या विषयावर बोलणारच नाही. कारण फक्त प्रश्न इथपर्यंत थांबत नाही की काय वाटेल, मनात ना एक अंदाज तयार झालेला असतो की काहीतरी भयंकरच वाटेल, हे मला ओरडणारच आहे, मला पनिशमेंट मिळणार आहे, त्यामुळे बोलायलाच नको. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक भाग जो आपण बघतो की ही दरी जर कमी करायची असेल तर एकमेकांबद्दलचा अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स जर पालक आणि मुलांमध्ये असेल तर ही दरी कमी करण्यासाठी आपण पहिली स्टेप घेतलेली असते. अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय की अगदी साहजिक आहे, मूल म्हणून त्याच्या काही चुका होणार, काही मोठ्या चुका होणार, काही छोट्या चुका होणार, पालक म्हणूनही आपल्या बऱ्याचदा अनेक चुका होतात. पण या चुका आणि ती व्यक्ती याच्यात खूप फरक आहे. आपण काय करतो, बऱ्याचदा चुका झाल्यावर व्यक्तीवरतीच फुली मारतो. म्हणजे परीक्षेत कमी मार्क मिळाले, तू ना वायाच गेलेला आहेस, मला ना लाज वाटते तुझी.
आता परीक्षेतले मार्क हा त्या मुलाचा एक भाग झाला ना, हो म्हणून ते मूल कुठे अख्खं वाया गेलेलं आहे. बरोबर. पण हा फरक आपल्याला माहित नसल्यामुळे की ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीची चूक हे दोन वेगळे भाग आहेत. त्यामुळे आपण पूर्णपणे बिनाशर्त स्वीकार करतच नाही एकमेकांचा. जेव्हा आपण एकमेकांचा बिनाशर्त स्वीकार करायला सुरू करू त्यावेळेला ही दरी कमी करण्यासाठी आपण एक पाऊल उचललेलं असतं. आणि त्यातला दुसरा भाग असा की एकमेकांशी बोलताना बऱ्याचदा मी अजूनही बघते की पालक आणि मुलांमध्ये संवादच नसतो. संवाद असतो पण तो इथपर्यंतच असतो की आज शाळेत काय केलं, आज शाळेत काय शिकवलं. पण याच्या पलीकडे माझ्या मुलाला आज दिवसभरात कसं कसं वाटलं, त्याला कुठल्या कुठल्या भावना वाटल्या, काय काय अनुभव आले, कुठले अनुभव आले आवडले, कुठले नाही आवडले, याच्याबद्दल संवादच नसतो. किंवा संवाद झाला तरी त्याच्यात जजमेंट लगेच असते. अरे पण तू असं का नाही केलंस, तू इथे चुकलीस असा. तर विदाऊट जजमेंट संवाद जर आपण ठेवू शकलो आपल्या पाल्याबरोबर तर परत ही दरी कमी करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतोय. त्यामुळे या दोन गोष्टी अगदी त्याच्या महत्वाच्या आहे. खरंच म्हणजे अगदी काय म्हणूया, तुम्ही असं उपाय सांगितलंय ना की तो सामान्य पासून सगळे एक्सेप्ट करू शकतात. कारण दरी आहे ना ही कमी करणं सध्या गरजेचं आहे आणि ती मोबाईल किंवा सोशल मीडिया याच्यामुळे ती वाढत चालली आहे. कारण आपण चित्र बघतो ना, आपण सगळे जमतो एकत्र पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, गप्पा आणि संवाद थोडा कमी होत जातो. अगदी बरं, अजून एक मला असा प्रश्न पडलाय की भीतीमुळे माणूस खोटा बोलायला लागतो का, खोटेपणाकडे जास्त वळतो का? बऱ्याचदा म्हणजे अगदी मी म्हणेन 90% वेळा हे होतच. कारण मला जेव्हा भीती वाटते त्यावेळेला मी एखादी गोष्ट करत नाही किंवा मला एखादी गोष्ट जमणार नसते. आणि जसं आपण मगाशी म्हणलो की आपला ना भीतीचा स्वीकार नसतो की मला भीती वाटू शकते, मला टेन्शन येऊ शकतं. आणि मग जेव्हा स्वीकार नसतो तेव्हा तो कव्हरअप करण्यासाठी माझ्याकडे काहीतरी पाहिजे ना. आणि मग तिथे खोटं बोलण्याकडे आपण जातो. पण त्याच्यात गडबड अशी होते की जेवढं आपण खोटं बोलतो तेवढी आपली भीती वाढू शकते. कारण माझं खोटं पकडलं गेलं तर काय होईल याची पुन्हा भीती भीती असते. मग ती भीती कमी करण्यासाठी अजून खोटं बोला, मग परत भीती, मग परत खोटं, म्हणजे आपण या अशा ना विशिष्ट चक्रात अडकत जातो. आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी भीतीवर तरी काम करूयात, नाहीतर मग खोट्यापासून सुरुवात करूया. नक्कीच. बरं, आता एवढं आपण भीतीबद्दल बोललो की ती कशी निर्माण होते किंवा काय गोष्टी घडतात या भीतीमुळे, प्रकार बघितले. पण आता ह्या सगळ्याचा विचार करता भीती यावर आपल्याला मात करायची आणि मानसशास्त्रीय अभ्यासामध्ये ह्याच्यावरती काही उपाय पण असते, तर ती कशी करायची आणि त्या उपायांबद्दल पण सांगा ना. भीतीवर मात करताना सगळ्यात पहिली गोष्ट अशी की आपली ना बऱ्याचदा अपेक्षा असते की ना मला कधी भीती वाटलीच नाही पाहिजे. रिअलिस्टिकली हे शक्य नाही, आपल्याला भीती वाटणार. का? कारण आपल्या समोर विविध चॅलेंजेस येत राहणार. कधी मोठी येणार, कधी छोटी येणार. पण भीतीचा स्वीकार करून भीतीची मॅनेजमेंट आपल्याला करता येते. म्हणजे मला भीती दरवेळेला 100 डिग्रीचीच वाटायची गरज नाही. मी भीती 30% ठेवून 30 डिग्रीला ठेवून ती मॅनेज करू शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट की भीतीचा स्वीकार करणं, की मला भीती वाटू शकते, इथून सुरुवात करणं. त्याच्यातला दुसरा भाग जसं आपण मगाशी म्हणालो की ना सुरुवातीला जर आपण आपल्या शरीरातले होणाऱ्या बदलांवरती काम करायला सुरुवात केली तर ते ना आपल्याला सोपं जातं. आपल्याला खूप भीती वाटत असताना जसं मगाशी मी म्हणाले, कोणी येऊन म्हणलं की जरा पॉझिटिव्ह विचार कर, ते आपली चिडचिड वाढते की मला भीती वाटते आणि ही व्यक्ती काय म्हणते. तर मुळात आपल्या श्वासावरती नियंत्रण करणं किंवा ज्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आम्ही अशी म्हणतो की 3-3-3 चा रूल आहे. म्हणजे ज्या वेळेला माझी भीती वाढायला लागली त्यावेळेला 3 गोष्टी ज्या मला आजूबाजूला दिसतायत त्या बघणं, 3 गोष्टी ज्या मला ऐकू येत आहेत त्या बघणं
आणि 3 गोष्टी ज्या मला शरीरावरती जाणवत आहेत, माझ्या त्वचेवर मला जाणवत आहेत त्या बघणं. याला म्हणतात ग्राउंडिंग एक्सरसाइज. तर काय होतं, जेव्हा मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते, मुळात मी माझ्या इंद्रियांवर लक्ष देते. आणि त्यावेळेला जेव्हा मी हे करते तेव्हा आपल्या शरीरात होणारे सगळे बदल हळूहळू कमी व्हायला लागतात. हा झाला त्यातला पुढचा भाग जो आपण करू शकतो. आता याच्यानंतर येतात 2 महत्वाचे भाग जे भीतीसाठी करणं खूप मदतीचं ठरतं. सगळ्यात पहिला भाग असा की जेव्हा आपण भविष्याबद्दल भयंकरीकरण, जसं आपण मगाशी म्हणालो, करत असतो, तर आपण काय करतो, भविष्यात काहीतरी वाईट होणार आहे असं धरून चालतो आणि त्याच्यावरच विश्वास ठेवून चालतो. बरोबर. तर भविष्यात काहीतरी वाईट होणार आहे आणि त्याच्यावरच विश्वास ठेवण्यापेक्षा भविष्यात काय काय विविध गोष्टी घडू शकतात या सगळ्या अल्टरनेटिव्हचा विचार करणं भीती कमी करण्यासाठी मदतीचं ठरतं. विविध पर्यायांचा विचार करणं, की म्हणजे माझ्या परीक्षेत मी फेल होऊ शकतो किंवा मला कदाचित थोडे अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडू शकतात किंवा ना मी थोडा पासिंग ग्रेडवर असेल किंवा अगदीच सोपा पेपर आला तर मी फार खूप छान मार्कही मिळवू शकेल किंवा अपेक्षेपेक्षा थोडे बेटर, फार चांगले नाहीत पण असेही मार्क मिळू शकतात. असा जेव्हा मी विविध गोष्टींचा विचार करते तेव्हा माझी 100 डिग्रीची भीती थोडी थोडी तिशीकडे यायला लागते. त्यामुळे पर्यायांचा विचार करणं हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे की माझ्या कंट्रोल मधल्या गोष्टींचा जेवढा मी जास्तीत जास्त विचार करते तेवढी माझी भीती कमी होऊन मी ऍक्शन घ्यायला सुरुवात करते. भीतीमध्ये अजून एक काय होतं ना, आपण आपल्या कंट्रोल बाहेरच्याच गोष्टींचा विचार करत असतो. म्हणजे मॅडम काय म्हणतील, सर काय म्हणतील, ओरडतील का, किती ओरडतील, किती पनिशमेंट देतील, सगळ्या माझ्या कंट्रोल बाहेरच्या गोष्टी आहेत. पण जर मी माझ्या कंट्रोल मधल्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात केली, उदाहरणार्थ मला काय करता येईल, मी माझी चूक सुधारवण्यासाठी पुढच्या वेळेला काय करू शकेन, ओरडले तर मी माझं मन कोणाकडे मोकळं करू शकेन, माझ्याकडून या गोष्टी सतत होत असतील तर मला कोणाची मदत घ्यायला लागेल. माझा सगळा फोकस माझ्या कंट्रोल मधल्या गोष्टींवरती असतो आणि त्यामुळे माझ्या वागण्यातही बदल होणार असतो आणि माझी भीतीही हळूहळू कमी होणार असते. आणि यातला सगळ्यात शेवटचा एक भाग असा की बऱ्याचदा भीतीमध्ये ना आपला सगळा फोकस हा एंड रिझल्ट वरती असतो. एंड रिझल्ट वरती म्हणजे कसं की काय होईल, जमेल का नाही, रिझल्ट काय येईल, होणार आहे का नाही. पण याच्यापेक्षा जर आपण आपला फोकस प्रोसेसवरती आणू शकलो, प्रोसेसवरती म्हणजे मला काय करता येईल, मी कुणाची मदत घेऊ, मला कुणापाशी बोलायचंय, मी आत्ता काय काय करू शकतो या सगळ्याबद्दल, तर पुन्हा मी तिथून भीती मॅनेज करायला सुरुवात करतो. म्हणजे भीतीचं मॅनेजमेंट हे असतं. अगदी अगदी अगदी. आता हे तुम्ही उपाय सांगितले, पण आता हे आपलं बोलता बोलता मला असं एक वाटलं की काळजी पण आपण करत असतो ना त्या गोष्टींची, भीती आणि काळजी. मग भीती वाटते मला, पण जेव्हा काळजी वाटते तेव्हाच मला ती भीती वाटते. मग हे पुन्हा एक चक्र आहे का गोल? पुन्हा मगाशी आपण जसं म्हणलो की टेन्शन ही एक छटा असते भीतीची, तशी काळजी पण एक छटा असते भीतीची. काळजी वाटणं हे खूप साहजिक आहे आणि ते आपण मगासारखं म्हणू की ते हेल्पफुल आहे. जेव्हा मला काळजी वाटते तेव्हा मी 4 गोष्टी करते किंवा एखादा प्रयत्न करते की गडबड होणार नाही, परीक्षेसाठी तयारी करते, मैत्रिणीशी भांडण झालं असेल तर ते बोलते, काय झालं आहे. काळजी वाटणं ही भीतीची एक छटा झाली. पण दुसरं काय होतं ना, बऱ्याचदा आपण काळजी करत राहतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, काळजी करत असताना ना आपण कंटिन्युअसली भीतीच्या अनहेल्पफुल एंडकडे जात असतो. कारण काळजी करत असतो तेव्हा काय होत असतं, अरे बापरे होणार का नाही, जमेल का नाही, म्हणजे मग तोच विचार, फक्त तोच विचार, शारीरिक बदल व्हायला सुरुवात होतात, कंट्रोल बाहेरच्या गोष्टींचा विचार व्हायला सुरुवात होते, एंड रिझल्टचा विचार होतो आणि
आपण भयंकरीकरणाकडे जायला लागतो. बरोबर. त्यामुळे काळजी वाटणं हरकत नाही, काळजी करण्याकडे जात असतो तर आपण काळजी घ्यायला. बरोबर बरोबर. आणि यासाठी काही एक्सरसाइज पण आहेत का, म्हणजे योगा म्हणा किंवा अन्य काही, की खूप एन्झायटी वाटते आपल्याला किंवा काळजी किंवा भीती किंवा आपण असं थरका बुडल्यासारखं वगैरे वाटतं, जसं तुम्ही म्हटलं की आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या अंगावरती आपण म्हणतो की काटा उभा राहिला किंवा, तर यावरती काही असे व्यायाम पण आहेत का किंवा योगामध्ये पण काही आहे का? बऱ्याचदा ना ज्यांना योगा करायची सवय असते किंवा व्यायाम करायची सवय असते त्यांच्यामध्ये आपण काय बघतो की त्यांचं ना शरीराचं मॅनेजमेंट हे खूप छान असतं. म्हणजे योगामध्ये सुद्धा सुरुवात कुठून होते? श्वासापासून. त्यामुळे जे शारीरिक बदल सगळे असतात त्याची मॅनेजमेंट चांगली असल्यामुळे ते व्यवस्थित त्यांना जमू शकतं, टॅकल करतात ती. अगदी अगदी. आणि यातही महत्वाचा भाग काय असतो की आपलं शरीर आणि मन यांच्यामध्ये कनेक्शन असतं. आपलं शरीर आणि मन या काही दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या भागाबरोबर काम करायला सुरुवात करतो तेव्हा दुसऱ्या भागावर त्याचे चांगले परिणाम उमटणारच. त्यामुळे जर योगाची सवय असेल, व्यायामाची सवय असेल तर त्यांनी नक्कीच भीती कमी करायला मदत होऊ शकते. पण तो फक्त एक भाग झाला. म्हणजे बऱ्याचदा मला ना मुलं येऊन विचारतात की मी मेडिटेशन करतो किंवा मी योगा करते पण तरी माझी भीती कमी होत नाही, असं का? बरोबर. कारण आपण फक्त एकाच भागाबरोबर काम करतो. जसं या आपण एंड बरोबर काम करतो आहोत तसंच मला माझे विचार, भीतीचा स्वीकार या सगळ्या भागांबरोबरही काम करायला आणि मग भीती कमी करण्यासाठी मी छान प्रवास. बरोबर. अरे वा वा, खूप छान सांगितलं. म्हणजे अगदी सोप्या शब्दात तुम्ही ह्या ज्या कन्सेप्ट आहेत छोट्या मोठ्या, आपण फक्त बोलत असतो, आपण फक्त रिॲक्ट होत असतो, पण ऍक्च्युअली काय चालतं त्याचं बॅक हे आपल्याला एवढं डिटेलमध्ये माहिती नसतं. आणि म्हणूनच मग काही वेळा ह्या गोष्टी जेव्हा जास्त प्रमाणात होतात तेव्हा आपली नकळतपणे आजच्या काळात पावलं की मानसशास्त्र, मानसोपचार तज्ञांकडे वळतात. बरोबर. येस. आज तुम्ही आलात इथे आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आमच्याशी मस्त मनमोकळेपणाने संवाद साधला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मनोविकास हे जे आपलं सेगमेंट आहे ते तुम्ही नक्की पहा, कारण हे तुमच्या अत्यंत उपयोगाचं आहे. वयमचे सभासद नसाल तर वयमचे सभासद सुद्धा व्हा. थँक्यू सो मच.